आज संध्याकाळी ना मी ताईकडे गेली होती. तुम्हाला तर माहिती आहे, ताई आणि आम्ही एकाच गावात आहे आणि आमचं माहेर पण एकाच गावात. त्यामुळे असं मध्ये मध्ये आम्ही असं जात असतो. तर तिच्याकडे गेल्यानंतर संध्याकाळी मस्त गप्पा मारत चहा घेतला आणि तिने तयार केलेलं गार्डन तुम्हाला आज मी दाखवते. खूप सारी झाडे लावलेली आहेत आणि या झाडांमध्ये इतकं छान वाटतं ना. संध्याकाळी तर पाणी मारून हवा एवढी छान येते ना, तर एसीची गरजच नाही. तर इथे तिने थोडीशी भाजीपाला पण लावलेला आहे. तर बघू शकता, तिथे कारली पण आलेली आहेत, कांदे लावलेले आहेत, पालेभाज्या पण लावल्यात. ताई आणि भाऊजी यांना दोघांना पण झाडांची आवड असल्यामुळे त्यांनी मस्त गार्डन तयार केलेलं आहे. ते इथे टरबूज पण आलेले आहेत आणि मला जे मोगऱ्याची फुलं ती देते ना ती ताई, ती ही झाडं. खूप सारा मोगऱ्याचा फुलं इथे येत असतात. 2-3 तरी गजरे आरामात होतात. बघू शकता, भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत. तर असं गार्डन जर घरासमोर असेल ना तर खूप छान वाटतं. तिथे कोंबड्यांचा पिंजरा पण ठेवला आहे तिने. असं घरासमोर एवढी मोठी जागा आहे, त्यामुळे इथं गार्डन तसं होऊ शकतं. आमच्यासमोर एवढी जागा नाही, त्यामुळे मी काही झाडे लावलेली नाही आहेत. आणि मी काही दिवसांसाठी माहेरी काही गेली तर इथे माझी मनी प्लांटची काय अवस्था झाली बघा. सगळी पानं खालची कोंबडीने खाऊन टाकलेत. तर आता हे पुन्हा कधी होईल सांगू शकत नाही. इतकं छान आलं होतं ना, पण काहीच नाही राहिलं आता. आणि इथे आता याची मस्ती चालू आहे. तर नवीन गादी आणल्यामुळे जुन्या गादीचा असा उपयोग त्यांनी करून घेतला आहे. खेळण्यासाठी त्यांनी मस्त छान आयडिया काढले. तेवढाच असा बिझी राहतो, त्यामुळे असं मी करून देते. आपल्याला पण त्रास नाही.